आज़ादी के जश्न के दिन छात्र हुआ हादसे का शिकार। देश आज़ादी का 75वां साल मना रहा है। आज इसी पावन दिन के मौके पर बीजापुर के शाही पार्क हुबली बेंगलुरु हाईवे रोड पर भयानक हादसा पेश आया, जहां पीडीजे कॉलेज का सेकंड पीयू छात्र स्वरूप नागप्पा सारवाड़ की लारी से टक्कर के चलते मौत हो गई। एक और छात्र के दोनों पैर हादसे का शिकार हो गए। इलाके की जनता इस हादसे से आक्रोशित होकर बिना सुरक्षा के रास्ते पर ट्रैफिक समस्या, इब्राहिमपुर रेलवे ब्रिज की सुस्त कामगारी कारण बताते हुए आए दिन इस रोड पर ऐसे हादसे हो रहे हैं। यहाँ पर सेंट जोसेफ स्कूल भी मौजूद है, जहाँ रोज सैकड़ों बच्चे इस रास्ते से गुजरते हैं। आज शहर भर में आज़ादी के जश्न का युवाओं में इतना जोश देखने को मिला कि अपना होश खोकर बाइक राइडिंग करते हुए नजर आए। गाड़ियों को तेज रफ्तारी से दौड़ाना और जोर जोर से हॉर्न बजाकर दूसरों को परेशान करना कहाँ तक सही है। आपके लिए आपका परिवार भी आपके इंतज़ार में घर पर बैठा है। आपकी एक भूल आपकी ज़िंदगी को अपाहिज बना सकती है, सोचिएगा ज़रूर। EP 6755. ಇವತ್ತು ಆಗಸ್ಟ್ 15ರಂದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಈ ಬೆಂಗಳೂರು ಮತ್ತು ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ಬೈಪಾಸದ ಮೇಲೆ ಮುಖ್ಯ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಧ್ವಜಾರೋಹಣ ಮುಗಿಸಿಕೊಂಡು ಮನೆಗೆ ಹೋಗುವ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸ್ವರೂಪ್ ನಾಗಪ್ಪ ಸಾರವಾಡ್ ಎಂಬಂತಹ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಸೆಕೆಂಡ್ ಪಿ ಯು PDJ ಅಂತೂ ಗೊತ್ತಾಗಿದೆ. ಆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಈ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಹೋಗುವಾಗ ಅದು ಅಜಾಗೃತಿಯಿಂದ ಅಥವಾ ಆಯತಪ್ಪಿಯೋ ವಾಹನದ ಒಂದು ಚಕ್ರಕ್ಕೆ ಸಿಲುಕಿ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಅಸುನೀಗಿದ್ದು ಇಬ್ಬರು ಅಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಗಾಯಗೊಂಡಿದ್ದಾರೆ ಜೊತೆಯಲ್ಲಿದ್ದವರು. ಇಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಮುಖ್ಯ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಟ್ರಾಫಿಕ್ ಜಾಮ್ ಆಗಿರುವ ಕಾರಣ ಇಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಅಂಥ ಅನಾಹುತ ಆಗಿದೆ ಎಂಬುದನ್ನು ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ. ಯಾಕಂತಂದರೆ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಆ ಮಗು ನೇರವಾಗಿ ಹೋಗಬೇಕಾದ ಇಬ್ರಾಹಿಂಪುರ ಒಂದು ಏನು ಬ್ರಿಡ್ಜ್ ಇದೆ ಅಲ್ಲಿ ಹತ್ತಿ ಹೋಗಿದರೆ ಪ್ರಾಣ ಉಳಿಯಬಹುದಿತ್ತು. ಇದು ಯಾಕಂತಂದರೆ ಆ ದಾರಿಯನ್ನು ಅಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಸ್ಥಗಿತಗೊಳಿಸಿ ಕೇವಲ ಒಂದೇ ಒಂದು ವಜ್ರಮನ್ ಒಂದು ಗೇಟನ್ನು ಓಪನ್ ಇದ್ದುಕೊಂಡು ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಜನರು ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಇದೇ ಒಂದು ದಾರಿ ನಡೀಬೇಕಾಗಿತ್ತು. ಆ ಮಗು ಆ ಒಂದು ಧ್ವಜಾರೋಹಣ ಮುಗಿಸಿಕೊಂಡು ಮನೆಗೆ ತರುವ ಸಮಯದಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಈ ಓಣಿಯಲ್ಲಿ ನಮಗೆ ಏನಪ್ಪ ಭಾಳಷ್ಟು ನೋವುಂಟಾಗಿದೆ. ಯಾಕಂತಂದರೆ ಒಂದು ಬಾಲಕ ಮುಂದೆ ದೇಶದ ಪ್ರಜೆಯಾಗುವಂತಹ ಸನ್ನಿವೇಶ ಇದ್ದಾಗ ದೇಶ ಸ್ವತಂತ್ರ ಸಿಕ್ಕ ದಿವಸವೇ ಇವತ್ತು ನಮಗೆ ಕಣ್ಮರೆಯಾಗಿದ್ದಾನೆ. ಹೀಗಾಗಿ ಈ ನಮ್ಮ ಓಣಿಯ ಮತ್ತು ಈ ನಮ್ಮ ನಗರದಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ದುಃಖಕರ ಸಂಗತಿ ಅಂತ ನಾನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ. ಸ್ವರೂಪ್ ನಾಗಪ್ಪ ಸಾರವಾಡ್ ಅಂತೇಳಿ ಆ ಮಗುವಿನ ವಯಸ್ಸು 17-18 ವಯಸ್ಸು ಸೆಕೆಂಡ್ PU PDJ ಕಾಲೇಜಲ್ಲಿ ಓದ್ತಿರೋಂಥ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ. ನನ್ನ ಹೆಸರು ಡಾಕ್ಟರ್ ಶಮಶೇರ್ ಅಲಿ ಮುಲ್ಲಾ. अस्सलाम वालेकुम, जय भीम। आज बहुत बड़ा देश आज़ादी दिवस दिन है। इसमें एक एक्सीडेंट को एक बच्चा खलास हुआ, एक बच्चे के पैर टूटे। तो पैर टूटने का काम क्या है, ये हाईवे है। ये हाईवे रहने की वजह से इतना छोटा हाईवे हो गया, ना रोड ब्रेकर है ना कुछ भी है। रोड तो जरी भी सही नहीं है। पीछे स्कूल है, ये सेंट जोसेफ स्कूल है। इससे पहला भी 2-3 साल पहले एक बच्चे का एक्सीडेंट हुआ था, बोलेरो गाड़ी वाला उड़ाया था। इससे पहले भी ये रोड को एक्सीडेंट हुआ था। यहाँ पे बच्चे की स्कूल बहुत नहीं, सब है लापरवाही ऐसा हो रही है। रोड की वजह से ट्रैफिक जाम होता है, आए दिन एक्सीडेंट होते रहते हैं, इसके वास्ते वो बच्चे के माँ बाप के ऊपर क्या गुजर रही। वो बच्चे का पूरा भेजा किधर सब बाहर निकला, सो है। मैं यही गुजारिश करने वाला गवर्नमेंट से, जो ये रोड का जो मसला चले, वहाँ इब्राहिमपुर का ब्रिज अगर बने से रहता था तो ब्रिज के ऊपर से बच्चा चला जाता था। तो 17 साल से 18 साल का बच्चा है, उसकी मौत हो गई। इसके वास्ते ये रोड के लिए बहुत बड़ा कदम उठाना, क्योंकि बहुत आए दिन यहाँ पे एक्सीडेंट होते रहते हैं, क्योंकि रोड तो पहला सही नहीं है। दूसरी बात, यहाँ ये सिटी के अंदर आ गया हाईवे रोड, इसे हाईवे बड़े गाड़े यहीं से फिरते हैं, पूरे स्कूल यहीं पे हैं, सब यहीं पे हैं। बच्चों को बहुत बड़ी प्रॉब्लम हो रही, बच्चों को क्या बड़े को और बुजुर्गों को चलना फिरना तकलीफ हो रहा। ಒಂದು ರೋಡ್ ಬ್ರೇಕರು ಇಲ್ಲ, ನಾವು ಸಾಲಿಗೆ ಹೋಗೋರು ಬರೋರು ಹೆಂಗೆ ಮಾಡ್ಬೇಕು, ನಾವು ಏನು ಮಾಡ್ಬೇಕು? ಇದು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಏನ್ರಿ ಇದು ಇಲಾಜ್ ಮಾಡಬೇಕು. ನಮ್ಮ ತಮ್ಮವ ನಮ್ಮ ಕಾಶ್ದವ
ಹೋಗ್ಬೇಕು ರೋಡ್ ಸಾಂದ್ ಐತಿ ನಾವು ಹೆಂಗ್ ಪಾರ್ಬೇಕು ಹೆಂಗ್ ಹೋಗಿ ಬರ್ಬೇಕು ಎಲ್ಲ ನಾವು ನಿನಗೆ ಇಲ್ಲಿ ಹೋಗ್ಲಕ್ ಬರ್ಲಕ್ಕ ತೊಂದರೆ ಆಗ್ಲತ್ತೈತೇನ ಟ್ರಾಫಿಕ್ ಇರ್ತೈತಿ ನಾವು ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ನಮ್ಗೆ ತ್ರಾಸ ಆಕೈತಿ